ईसॉप्स म्हणजे एकदम मोफत पैसा वाटतो ना. तर या विश्लेषणात त्यामागचं टॅक्सचं लपलेलं धक्कादायक वास्तव उलगडून बघूया. पण खरं सांगायचं तर हे शेअर्स म्हणजे मोफत पैसा नसून भविष्यात भरायच्या टॅक्सची एक टांगती तलवार असू शकते. आता ही टाईमलाईन बघूया, म्हणजे टॅक्सचे हे भयानक आर्थिक सापळे नेमकी कुठे लपलेत ते अगदी क्लिअर होईल. टॅक्सचा पहिला मोठा धक्का तेव्हा बसतो जेव्हा आपण प्रत्यक्षात हे शेअर्स खरेदी करण्याचा म्हणजेच एक्सरसाइज करण्याचा निर्णय घेतो. इथे होतं काय, एक्सरसाइज प्राइस आणि शेअर्सची फेअर मार्केट व्हॅल्यू यामधील फरकावर सरळ टॅक्स आकारला जातो. आणि हा नफा सरकारपासून लपत नाही बरं, तो पगाराचाच एक भाग मानून त्यावर त्वरित टॅक्स लावला जातो. यातली सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे हातात प्रत्यक्षात एकही रुपया येण्याआधीच अनेकदा हा टॅक्स स्वतःच्या खिशातून भरावा लागतो. पण थांबा, टॅक्सचा हा प्रवास इथेच संपत नाहीये, कारण टॅक्सेशनचा दुसरा मोठा टप्पा अजून बाकी आहे. आता टाईमलाईनच्या अगदी अंतिम टप्प्याकडे वळूया, जिथे नफा मिळवण्यासाठी या शेअर्सची प्रत्यक्ष विक्री केली जाते. शेअर्स एक्सरसाइज केल्यापासून ते विकेपर्यंत त्यांच्या मूल्यात जी काही वाढ होते त्यावर कॅपिटल गेन्स टॅक्स भरावाच लागतो. आणि याच क्षणी लक्षात येतं की ESOPsमधून संपत्ती निर्माण करताना टॅक्सचे किती मोठे अडथळे पार करावे लागतात. जर नियोजित एक्झिट स्ट्रॅटेजी नसेल तर फक्त कागदावर दिसणाऱ्या या संपत्तीचा टॅक्स भरणं हे एक भयंकर आर्थिक ओझं बनतं. कारण हातात कॅश नसताना कागदी संपत्तीवर खरा टॅक्स भरणं म्हणजे रोख रकमेकडे आणि वेळेच्या गणिताकडे पूर्ण दुर्लक्ष करण्यासारखं आहे. म्हणूनच कोणताही आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टींचे अत्यंत काटेकोरपणे मूल्यांकन करणं खरोखर खूप गरजेचं आहे. म्हणजे बघा, वेस्टिंग वेळापत्रक, टॅक्सचा खर्च, अपेक्षित एक्झिटची वेळ आणि स्वतःकडचा कॅश फ्लो या सर्व बाबी आधीच तपासल्या पाहिजेत. अर्थात भविष्यात भक्कम संपत्ती निर्माण करण्यासाठी ESOPs हे नक्कीच एक अतिशय शक्तिशाली साधन ठरू शकतं, यात शंका नाही. पण हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा काळजीपूर्वक टॅक्स प्लॅनिंग आणि एक भक्कम एक्झिट स्ट्रॅटेजी एकत्र काम करतील. शेवटी हाच प्रश्न उरतो, हे ESOPs खरोखर संपत्ती निर्माण करतील की केवळ एक अनियोजित आर्थिक ओझे बनून राहतील?